नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. कवडीची अक्कल नसलेला कोणीतरी भोंदू महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून धीरेंद्र शास्त्रींवर टीका. रिक्षा टॅक्सीवाल्यांना प्रामाणिकपणे मराठी बोलता यावं ही भूमिका परिवहन मंडळाची असेल तर यात राजकारण करू नये. जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक म्हणाले असतील तर त्यात वावगं काय मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीचं विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात सोलापुरात आंदोलन. संभाजी ब्रिगेडकडून बागेश्वर बाबांच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त. तेलंगणा राज्यात एकूण 47 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. यात CPIच्या दक्षिण बस्तर विभागीय समितीचे प्रभारी हेमला इथू उर्फ विज्जा यांचा समावेश. नक्षलवाद्यांकडून 32 शस्त्र जप्त. छत्रपती संभाजीनगर लासूर स्टेशन परिसरात शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अवघा 1 रुपया किलो भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील कोतुली मानेवाडी येथे बिबट्याचं दर्शन. बिबट्याचं वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरातील गोठणपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका नागरिकासह 4 रेडकांवर केला हल्ला. परिसरात भीतीचं वातावरण. पालिका प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. धाराशिवच्या कळंब तालुक्यात श्री दत्त मंदिर मठाशेजारील तलावात बुडून एका 15 वर्षीय अल्पवयीन वारकरी मुलाचा मृत्यू. 5 मुलं मठाशेजारी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेली असता घडली घटना. छत्रपती संभाजीनगर मधील रांजणगाव शेनपुंजी परिसरात पती पत्नीतील वादातून 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. पवन ज्ञानेश्वर भुते असं मृत तरुणाचं नाव. 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न. परभणीतील ताडकळस पोलीस स्टेशनच्या हद्दीत विजेचा धक्का लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. माधव दशरथ वाळवंटे असं मृत तरुणाचं नाव. विहिरीवरील मोटारीचं तुटलेले वायर जोडण्यासाठी गेला असताना घडली घटना. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.